नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ खास कर्क राशीच्या लोकांसाठी आहे. जर तुमची रास कर्क असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण 17 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या काळात तुमच्या आयुष्यात असे काही संकेत दिसत आहेत जे काही लोकांना एका महिन्यातही मिळत नाहीत. ते तुम्हाला 12 दिवसात अनुभवायला मिळू शकते. पण याच काळात एक मोठी परीक्षासुद्धा येणार आहे. तुमचा फोकस ढासळला तर संधी हातातून निघून जाईल, आणि हा फोकस टिकला तर तुम्ही स्वतःच्या आयुष्यातला नवा अध्याय सुरू कराल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक खरी प्रेरणादायी अशी गोष्ट सांगणार आहे, जी ऐकल्यावर तुमच्या मनात एकच वाक्य येईल, हे माझ्यासोबतच घडत आहे. कर्क राशीचा स्वभाव. कर्क राशी म्हणजे भावना, प्रेम, घर, आई-वडील, आत्मीयता आणि स्वतःच्या लोकांसाठी जगणारी रास. तुमच्यात एक गोष्ट खूप खास आहे. तुम्ही ज्या लोकांवर प्रेम करता त्यांच्यासाठी स्वतःला विसरता, पण याच कारणांमुळे तुमचं मन पटकन दुखतं आणि तुम्ही स्वतःला शांत ठेवण्यासाठी एक वेगळं जग तयार करता. 17 ते 28 फेब्रुवारीमध्ये तुमच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न असेल, मी स्वतःला समजून घेणार की इतरांना? तर मोठा संकेत आहे. या काळात तुमच्या राशीवर 3 मोठे प्रभाव दिसतायत. करिअर, जबाबदारीचा दबाव वाढेल. काम आणि अभ्यास, टार्गेट, परीक्षा किंवा प्रोजेक्ट हे सर्व काही अचानक वाढल्यासारखं वाटेल. मन विचलित करणारे विचार येतील. काही लोक तुमच्या आयुष्यात परत येतील. काही जुन्या आठवणी, काही जुन्या चुका, आणि तुमचं मन त्या गोष्टीमध्ये गुंतू शकतं. पैसा आणि संधीचा योग. पैसा थांबलेला असेल तर हलकी एक गती सुरू होईल. जुन्या ठिकाणी अडकलेला पैसा, पेंडिंग पेमेंट, कमिशन, बोनस, स्कॉलरशिप किंवा नवी ऑफर यायची शक्यता वाढते. तर 17 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत. 17 फेब्रुवारीचा हा दिवस तुमच्यासाठी मानसिकदृष्ट्या थोडा भारी असू शकतो. तुम्हाला असं वाटेल की लोक तुमचं महत्त्व कमी करत आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक नाही बदलत, तुमची अपेक्षा बदलत आहे. या दिवशी संयम ठेवा, कोणाशीही मोठा वाद घालू नका. 18 फेब्रुवारीचा हा दिवस खूप शुभ आहे. या दिवशी एखादी छोटी बातमी मिळेल जी तुम्हाला आनंद देईल, आणि करिअर, अभ्यासासाठी चांगला दिवस. तुमचा फोकस चांगला बसेल. हा दिवस घरगुती वातावरणासाठी 19 फेब्रुवारीचा महत्त्वाचा आहे. घरात एखाद्या व्यक्तीची तब्येत, खर्च किंवा अचानक जबाबदारी येऊ शकते. पण यामुळे तुम्ही निराश होऊ नका, कारण ही जबाबदारी तुमच्या आयुष्यातील मोठ्या उंचीसाठी तयारी आहे. 20 फेब्रुवारीचा हा दिवस तुमच्यासाठी एक टर्निंग पॉइंट आहे, कारण एखादी संधी, कॉल, मेसेज, प्रस्ताव किंवा नवीन ओळख मिळू शकते. करिअरमध्ये काही नवीन दारं उघडतील तुमच्यासाठी. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू, ऑफरचा योग वाढत आहे. हा दिवस 21 फेब्रुवारीचा थोडा संवेदनशील आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे दुखावू शकता, पण हे दुखावणं तुमच्यासाठी एक संदेश आहे. प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका. या दिवशी ध्यान, मंत्र किंवा वॉकिंग करा. 22 फेब्रुवारीचा हा दिवस पैशासाठी आणि भाग्यासाठी खूप शुभ आहे. अडकलेला पैसा येण्याची शक्यता किंवा अचानक बचतीचा विचार मनात येईल. तुम्हाला जाणवेल की आता मला माझं भविष्य मजबूत करायचं आहे. 22 फेब्रुवारीचा हा दिवस तुम्हाला हे शिकवत आहे की स्वतःचं भविष्य मजबूत करायचं आहे, त्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. 23 फेब्रुवारी हा दिवस नातेसंबंधासाठी महत्त्वाचा. प्रेमात असाल तर संवाद वाढेल, पण थोडा अहंकार किंवा गैरसमज होऊ शकतो. कर्क राशीची सर्वात मोठी कमकुवत बाजू म्हणजे सायलेंट ट्रीटमेंट. तुम्ही बोलत नाही आणि समोरचा समजत नाही. या दिवशी शांतपणे बोला. 24 फेब्रुवारीचा दिवस तुमच्यासाठी खूप भाग्यशाली आहे, कारण विद्यार्थ्यांसाठी फोकस चांगला बसेल, लक्षात ठेवण्याची क्षमता वाढेल, आणि ज्यांना परीक्षा आहे त्यांनी हा दिवस अभ्यासासाठी उपयोग केला तर रिझल्ट बदलून जाईल. हा दिवस 25 फेब्रुवारीचा थोडा गोंधळाचा आहे. काही कामे अर्धवट राहतील. तुम्हाला वाटेल की तुमचं मन स्थिर नाही. उपाय: मोबाईलचा वापर कमी करा, कारण या दिवशी सोशल मीडिया तुमचं फोकस खराब करू शकेल.
तर हा दिवस 26 फेब्रुवारीचा अगदी खूप पॉवरफुल असेल. करिअरमध्ये एक मोठा निर्णय घ्यावा लागेल किंवा एखादं काम पूर्ण होईल. या दिवशी तुमचा आत्मविश्वास वाढेल. 27 फेब्रुवारीचा हा दिवस थोडा सावध राहण्याचा आणि घरात किंवा नात्यात लहान वाद होऊ शकतो. काही लोक तुमच्यावर संशय घेतील किंवा तुमचं बोलणं चुकीचं समजतील. त्यामुळे तुम्ही शांत राहा, कारण हे सगळं तात्पुरतं आहे. 28 फेब्रुवारीचा हा दिवस तुमच्यासाठी एक रिवॉर्ड डे असेल, कारण तुम्ही जे प्रयत्न केले त्याचं फळ मिळण्याचा योग, चांगली बातमी, प्रशंसा किंवा एखादी संधी येईल. कर्क राशीच्या लोकांसाठी हा दिवस तू जिंकतोयस, फक्त थोडं अजून थांब. अभ्यास आणि फोकस. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे, कारण तुमचा अभ्यास चालू राहील पण मन सारखं कुठेतरी दुसरीकडे पळेल. कारण काय? तुमचं मन सतत भावनांमध्ये गुंततंय. अभ्यासात फोकस वाढवण्यासाठी 3 उपाय करा. सकाळी उठल्यावर 5 मिनिटं डोळे बंद करून श्वासावर लक्ष द्या. अभ्यास सुरू करण्यापूर्वी पाणी प्या आणि मोबाईल दूर ठेवा. दररोज रात्री एकच वाक्य बोला, मी माझ्या ध्येयासाठी जन्मलो आहे. मी माझ्या ध्येयासाठी जन्मलो आहे. हे तुम्ही 3 वेळा वाक्य बोला. या काळात तुमचं ध्येय पूर्ण होण्याचा योग आहे. पण एक अट आहे, तुम्ही स्वतःला कमी समजणं बंद केलं पाहिजे. घरातील वातावरण. या 12 दिवसात घरात 2 प्रकारचे संकेत आहेत. घरात काही आनंदाचा प्रसंग, काही चांगली बातमी, कार्यक्रम, पाहुणे किंवा नवा निर्णय. परंतु तुम्हाला मन विचलित करायचं नाही. तुमचा फोकस हा अभ्यासावरती राहिला पाहिजे. घरातील एका व्यक्तीचा मूड बदल. एखादी व्यक्ती चिडचिड करेल किंवा तुमच्या कामात अडथळा आणेल. कर्क राशीने इथे एक गोष्ट समजून घ्यावी. तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या नादात स्वतःचं आयुष्य थांबवू नका. करिअर आणि नोकरीमध्ये. या काळात कर्क राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये 3 मोठे योग दिसतायत. नवीन संधी, नवीन ऑफर, कॉल, क्लायंट किंवा नवीन काम मिळू शकतं. कामात जबाबदारी वाढेल. तुम्हाला जास्त काम करावं लागेल, पण त्याचं फळ पुढे मोठं मिळेल. वरिष्ठ व्यक्तींचा सपोर्ट. तुमच्या कामाकडे लक्ष दिलं जाईल. तुमचं नाव चर्चेत येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑफिसमध्ये कोणावरही अतिविश्वास नको. काही लोक तुमच्या यशावर जळतील. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये. कर्क राशी प्रेमात खूप प्रामाणिक असते, पण तुम्ही एक चूक करता. तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून तिचं संवेदनशीलता अपेक्षित करता, पण प्रत्येक माणूस कर्क राशीसारखा नसतो. या काळात रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडा गैरसमज होईल, पण संवाद ठेवलात तर नातं अधिक मजबूत होईल. विवाहासाठी 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान प्रस्ताव येण्याचा योग. घरातून चर्चा सुरू होऊ शकते. ब्रेकअप किंवा तुटलेलं नातं. एक जुनी व्यक्ती संपर्क करेल, पण तुम्हाला ठरवावं लागेल, माझं भविष्य महत्त्वाचं की भूतकाळ. पैसा आणि आर्थिक स्थिती. या काळात पैसा हळूहळू वाढेल, पण खर्चही वाढण्याचा योग आहे. विशेषतः तुम्ही घरासाठी खर्च करणार, आरोग्यासाठी खर्च करणार आणि वाहन किंवा प्रवास यासाठीही खर्च करणार. पैसा येईल, पण टिकवणं महत्त्वाचं आहे. पैशासाठी काही शुभ दिवस आहेत. 18, 20 आणि 22 आणि 28. आरोग्य. तुमचं आरोग्याच्या बाबतीत कर्क राशीने लक्ष ठेवायचं आहे, कारण तुम्हाला हे काही संभाव्य त्रास जाणवू शकतात. कारण डोकेदुखी, झोपेचा त्रास, पोटाचा त्रास, गॅस, मानसिक तणाव. तुमचा सर्वात मोठा आजार म्हणजे ओव्हर थिंकिंग. कर्क राशीच्या लोकांनी रात्री झोपण्याआधी 10 मिनिटं मोबाईल बंद ठेवावा. उपाय आणि मंत्र. काही तुमच्यासाठी शुभ. कर्क राशीसाठी सर्वात शुभ ग्रह चंद्र, म्हणूनच चंद्र मजबूत करणे आवश्यक. सोमवारचा उपाय करायचा आहे. सोमवारी सकाळी शिवलिंगावर दूध किंवा पाणी अर्पण करा आणि 11 वेळा बोला, ओम सोमाय नमः. ओम सोमाय नमः. असा 11 वेळा बोलायचा आहे हा जप. उपाय क्रमांक 2. फोकस वाढवण्यासाठी. दररोज सकाळी पाणी पिताना म्हणा, माझं मन स्थिर आहे, माझं ध्येय स्पष्ट आहे. माझं मन स्थिर आहे, माझं ध्येय स्पष्ट आहे. उपाय क्रमांक 3. नकारात्मकता काढण्यासाठी. घरात संध्याकाळी कापूर जाळा. कर्क राशीसाठी हा उपाय फार शक्तिशाली मानला जातो.
घरात संध्याकाळी कापूर जाळायचा आहे, त्यामुळे नकारात्मकता दूर होईल. उपाय क्रमांक 4. पैशासाठी 22 किंवा 28 तारखेला कोणत्याही मंदिरात दूध, तांदूळ किंवा पांढरी मिठाई दान करा. सावधानता. तुम्हाला काय बाळगायचे आहे? या काळात कर्क राशीने 3 गोष्टी नक्की टाळायच्या. कुणावरही अतिविश्वास ठेवायचा नाही. भावनेत येऊन निर्णय घ्यायचा नाही. मोबाईल आणि सोशल मीडियावर वेळ वाया घालवायचा नाही. तुम्ही भावनेने नाही तर बुद्धीने निर्णय घेतला तर भाग्य तुमच्यासोबत आहे. मोठा गुप्त संदेश तुमच्यासाठी. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ एक संदेश देतो. तुम्ही थांबू नका. तुम्हाला थांबवण्यासाठी काही लोक तुमच्या आयुष्यात आले आहेत. तुमचं यश काही लोकांना अस्वस्थ करणार आहे, पण तुम्ही जर पुढे चालत राहिलात तर 2026च्या पुढच्या महिन्यांमध्ये तुमचं जीवन पूर्ण बदलू शकतं. मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते. ही कथा एका कर्क राशीच्या मुलाची आहे. तो मुलगा खूप शांत, भावूक आणि मेहनती होता. तो रोज अभ्यास करत होता, पण घरात रोज काही ना काही समस्या. कधी पैशाचा ताण, कधी नात्यांमध्ये गैरसमज, कधी लोकांची टोमणे. आणि एक दिवस त्याने स्वतःला विचारलं, मी इतका प्रयत्न करतो तरी माझ्यासोबतच असं का होतं? त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात समुद्र दिसला आणि समुद्राच्या किनाऱ्यावर एक वृद्ध साधू बसलेला. साधू म्हणाला, तू समुद्रासारखा आहेस, खोल आणि शांत. पण समुद्राचं पाणी जेव्हा जास्त भरतं तेव्हा लाटा उठतात. तो मुलगा म्हणाला, माझ्या आयुष्यात इतक्या लाटा का येतात? साधू म्हणाला, कारण तू आता मोठं होणार आहेस. साधूने त्याला एक वाक्य दिलं, जेव्हा आयुष्य सर्वात जास्त कठीण वाटतं तेव्हा समज, देव तुझं भविष्य लिहितोय. त्या मुलाने ठरवलं, तो कोणासाठीही थांबणार नाही. तो रोज स्वतःच्या ध्येयासाठी चालणार. आणि मित्रांनो, फक्त 12 दिवसांनी त्याला एक कॉल आला. तो कॉल त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता. ज्या लोकांनी त्याला कमी लेखलं तेच लोक नंतर म्हणाले, हा इतका मोठा कसा झाला? त्याने एकच उत्तर दिलं, मी माझ्या भावना जपल्या, पण माझं ध्येय सोडलं नाही. कारण ही कथा तुमच्यासाठी संकेत आहे. कारण कर्क राशीच्या लोकांसाठी 17 ते 28 फेब्रुवारी हा काळ म्हणतो, तुझ्या जीवनात बदल होणार आहे, पण त्यासाठी तुला स्वतःला मजबूत करावं लागेल. तुमचं ध्येय पूर्ण होईल, तुम्हाला यश मिळेल, पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा मन विचलित होईल तेव्हा ध्येय आठवा. कारण जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा, जय चंद्रदेव. आणि हा व्हिडिओ तुमच्या कर्क राशीच्या मित्रांना नक्की शेअर करा. तुमच्या आयुष्यात शुभ घडो. धन्यवाद. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे भाग्य आणि संघर्ष दोन्ही एकत्र चालणार आहेत. 17 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत हा काळ तुम्हाला काहीतरी शिकवून जाणार आहे. तुमच्या आयुष्यात एक नवा टप्पा सुरू होणार आहे. काही लोकांना या काळात मोठा फायदा होईल तर काहींना एक धडा मिळेल. तर हा काळ म्हणतो, तू जास्त सहन केलंय, आता तुला मिळणार आहे. पण हे मिळणं अचानक नाही. तुम्ही जे मागच्या काही महिन्यात सहन केलं त्यांचा परिणाम आता दिसणार आहे. कर्क राशीला या काळात एक मोठा संकेत मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल, नवीन प्रोजेक्ट किंवा इंटरव्ह्यू कॉल, वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकतं. एखादी नवीन ऑफर किंवा कामाची संधीसुद्धा मिळेल. विशेषतः 20, 22 आणि 24 आणि 28 या तारखेला शुभ योग जास्त मजबूत होत आहेत. अभ्यासात प्रगती. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. लक्षात ठेवण्याची क्षमता वाढेल, एकाग्रता येईल. स्पर्धा परीक्षा, कॉलेज, प्रोजेक्टमध्ये फायदा, पण फक्त एक अट आहे,
मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहा. पैशाचा मार्ग उघडेल. पैशाच्या बाबतीत कर्क राशीला दिलासा मिळेल. अडकलेला पैसा मिळेल. काही छोटे लाभ होतील. कामातून पैसे येतील. बचतींचा योग 22 आणि 28 फेब्रुवारीला धनलाभाचा योग खूप मजबूत आहे. नातेसंबंधामध्ये सुधारणा काय तर जर काही दिवसांपासून घरात किंवा प्रेमात तणाव असेल तर हा काळ सुधारणा देईल. संवाद वाढेल. गैरसमज तुमचे कमी होतील. एक जुनी व्यक्ती संपर्क करू शकते, पण तुम्हाला ठरवावं लागेल भूतकाळ स्वीकारायचा की नाही. तर कर्क राशीला काय मिळणार नाही. त्वरित मोठी स्थिरता नाही. या काळात संधी येतील, पण स्थिरता लगेच मिळणार नाही. नोकरीची खात्री, मोठा पैसा, एकदम मोठं प्रमोशन लगेच, हे सर्व थोडं वेळ घेईल. कारण हा काळ सुरुवात देतो, पण पूर्ण परिणाम मार्चमध्ये दिसतील. प्रत्येक व्यक्तीचा सपोर्ट मिळणार नाही. काही लोक तुमच्या यशावर जळतील. ऑफिसमध्ये टोमणे, घरात एखादी व्यक्ती चिडचिड करेल. तुमच्या प्लॅनला विरोध होऊ शकतो, पण हे विरोधी लोक तुमचं भाग्य थांबवू शकणार नाहीत. मन शांत राहणार नाही. ओव्हर थिंकिंग, हा काळ मानसिकदृष्ट्या तुम्हाला संवेदनशील आहे. कर्क राशीच्या लोकांचं मन सतत विचार करतं, मी बरोबर करतोय का? माझं भविष्य काय? माझ्यासोबतच असं का? म्हणून मानसिक शांतता टिकवणं हेच सर्वात मोठं चॅलेंज आहे. कर्क राशीचे ग्रह शुभ योगात आहेत की अशुभ योगात हे पाहणार आहोत आता आपण. या काळात कर्क राशीसाठी मिश्र योग आहेत. मिक्स म्हणजे शुभ योग आहेत ते, त्यासोबतच थोडे अशुभ संकेतही आहेत. हा काळ भाग्य देतो, पण मेहनतही मागतो. शुभ योग चंद्राची कृपा, चंद्र तुमच्या बाजूने असल्यामुळे घरात सुख, मानसिक ताकद आणि अंतःप्रेरणा वाढेल तुमची. चांगले निर्णय घेण्याची शक्ती मिळेल. धनयोगामध्ये या काळात पैसा टिकवण्याची आणि कमावण्याची शक्यता आहे. यशयोग हे जे लोक मेहनत करतील त्यांना मान सन्मान नक्की मिळेल. अशुभ योग काय आहेत तर वॉर्निंग सिग्नल तुम्हाला. क्रोध आणि भावनिक निर्णय, या काळात जर तुम्ही रागात निर्णय घेतलात तर नुकसान होऊ शकतं. मानसिक थकवा, ओव्हर थिंकिंगमुळे झोप कमी होऊ शकते. नकारात्मक लोकांचा प्रभाव, काही लोक तुमचं मन खाली खेचतील. तर कर्क राशीची ताकद कशामध्ये आहे, स्ट्रेंथ कशामध्ये आहे तर पाहूया. भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स, तुम्ही समोरच्यांचं मन पटकन ओळखता. कुटुंबासाठी लढणारी वृत्ती, तुम्ही स्वतःच्या लोकांसाठीही काहीही करू शकता. सहनशीलता, कर्क राशी खूप सहन करते आणि जेव्हा सहन करण्याची मर्यादा संपते तेव्हा कर्क राशी नशीब बदलते. देवावर श्रद्धा, कर्क राशी संकटात देवाला सोडत नाही. कर्क राशीची काही कमजोरी, विकनेस काय आहे, जास्त भावुक होणे, तुम्ही लहान गोष्टीतही मनावर घेता आणि ओव्हर थिंकिंग, तुमचं मन सतत विचार करत राहतं, यामुळे निर्णय उशिरा होतात. लोकांना जास्त महत्त्व देणे, कर्क राशी लोकांना जास्त प्रेम देते आणि त्याच प्रेमामुळे त्रासही सहन करते. सायलेंट ट्रीटमेंट, तुम्ही दुखावल्यावर बोलत नाही आणि समोरचा चुकीचा अर्थ काढतो. 17 ते 28 फेब्रुवारीमधील हा संदेश तुमच्यासाठी कर्क राशी, खास हा काळ सांगतो तुझं नशीब तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार करतंय, पण ते मिळवण्यासाठी एक गोष्ट करावी लागेल. मन विचलित होऊ देऊ नका. या काळात जो स्वतःवर नियंत्रण ठेवेल तो मार्चमध्ये मोठे यश प्राप्त करेल. कर्क राशीसाठी खास उपाय भाग्य वाढवण्यासाठी. सोमवारचा उपाय, शिवलिंगावर पाणी अर्पण करा. 11 वेळा मंत्र ओम सोम सोमाय नमः, ओम सोम सोमाय नमः हा म्हणा. मन शांत करण्यासाठी रोज रात्री झोपण्याआधी 3 वेळा म्हणा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण आजचा व्हिडिओ कर्क राशीच्या लोकांसाठी खूप खास आहे. जर तुमची रास कर्क असेल किंवा तुमच्या घरात कोणी कर्क राशीचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकाच. कारण 17 फेब्रुवारी ते 18
28 फेब्रुवारी हा काळ कर्क राशीसाठी असा आहे ज्याला आपण म्हणू शकतो भाग्याची परीक्षा आणि यशाची सुरुवात. या 12 दिवसांमध्ये काही लोकांच्या आयुष्यात पैसा येईल, करिअरमध्ये मोठी संधी येईल, प्रेमात एक मोठा निर्णय घ्यावा लागेल, अभ्यासात मोठी प्रगती होईल आणि काही लोकांच्या जीवनात असा बदल होईल की ते स्वतःच म्हणतील, मी स्वतःला ओळखू लागलोय. पण मित्रांनो, या काळात एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. तुमचं मन विचलित झालं तर नशीब हातातून निसटू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे जिचा अर्थ तुम्हाला तुमच्या आयुष्यातला संदेशच देईल. तर भावना, घर आणि कुटुंब, प्रेम, श्रद्धा, शांतपण, खोल विचार. या कर्क राशीचे लोक बाहेरून शांत दिसतात पण आतून ते समुद्रासारखे असतात. कधी कधी शांत, कधी कधी लाटांसारखे अस्वस्थ. कर्क राशीच्या लोकांची सर्वात मोठी खासियत म्हणजे तुम्ही ज्या लोकांवर प्रेम करता त्यांच्यासाठी स्वतःला विसरता. पण त्याचबरोबर तुमची एक कमजोरी, तुम्ही जास्त विचार करता, तुम्ही प्रत्येक गोष्ट मनावर घेता आणि मग तुमचं मन स्वतःलाच त्रास देतं. 17 ते 28 फेब्रुवारीमध्ये तुमची हीच सवय तुमची परीक्षा घेणार आहे. ग्रहयोगांचा मोठा संकेत. या 12 दिवसात कर्क राशीचे ग्रह शुभ आहेत की अशुभ, या मिश्र योगामुळे म्हणजेच काही गोष्टी तुम्हाला मिळतील आणि काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. या काळात कर्क राशीसाठी चंद्राचा प्रभाव मजबूत आहे. चंद्र हा तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे मनाची शक्ती वाढेल, अंतःकरणातील प्रेरणा वाढेल, योग्य निर्णयाची तुमची क्षमता वाढेल, भाग्याची दारे हळूहळू उघडतील. आणि अशुभ ग्रहयोग हे भावनिक अस्थिरता, चुकीच्या लोकांवर विश्वास, अचानक खर्च, झोपेचा त्रास हे संकेत दिसतात. म्हणून या काळात एकच मंत्र लक्षात ठेवा, भावनेने नाही बुद्धीने निर्णय घ्या. भावनेने नाही बुद्धीने निर्णय घ्या, कारण हा संपूर्ण भविष्य तुमचं उज्ज्वल भविष्य घडवणार आहे. तुमच्या मनात एक विचार येतील. कर्क राशीसाठी थोडासा भावनिक असा, मी इतका प्रयत्न करतो तरी लोक मला समजत नाहीत, मी जे करतोय ते योग्य आहे का? मित्रांनो, या दिवशी कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. तुम्ही वाट टाळा, बोलताना जपून बोला, कारण या दिवशी कर्क राशीला एक चांगली बातमी मिळू शकते. एखादा कॉल, एखादा मेसेज किंवा एखादी संधी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात खूप फायदा होईल. हा दिवस म्हणतो तू योग्य दिशेने चाललाय. हा दिवस घरगुती वातावरणासाठी महत्त्वाचा. घरात काही चर्चा होईल, खर्च, जबाबदारी किंवा एखाद्या व्यक्तीची तब्येत याकडे तुम्हाला लक्ष दिले पाहिजे. तितका फायदा तुमच्याच बाजूने होईल. हा दिवस तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकणार आहे, कारण तुम्हाला एखादं काम, ओळख आणि बेरोजगार आहेत त्यांना या दिवशी आशा मिळणार आहे. पण आळशीपणा केला तर ही संधी हातातून जाऊ शकते. हा दिवस थोडासा संवेदनशील, तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. कुणीतरी तुमच्याशी कठोर शब्दात बोलेल, पण लक्षात ठेवा, समोरचा बोलतोय कारण त्यांच्याकडे शांती नाही. तुम्ही शांत राहिलात तर विजय तुमचाच आहे. हा दिवस धनयोगासाठी जबरदस्त आहे. पैशाची अडचण असेल तर मार्ग निघेल. अडकलेले पैसे सर्व काही तुम्हाला मिळून जातील. लहान लाभ किंवा नवीन कमाईचे मार्गही उघडतील. आता तू श्रीमंतीच्या दिशेने चाललाय. हा दिवस म्हणतो की आता तू श्रीमंतीच्या दिशेने चाललाय. 18 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत तुमचे श्रीमंतीचे दिवस येतील. हा दिवस नातेसंबंधासाठी महत्त्वाचा असालच, कारण गैरसमज होऊ शकतो. पण कर्क राशीची समस्या म्हणजे तुम्ही बोलत नाही आणि समोरचा समजत नाही. म्हणून या दिवशी स्पष्ट बोला, कारण हा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप शुभ. अभ्यास, परीक्षा, इंटरव्ह्यू किंवा स्पर्धा सगळ्यात फायदा होईल. या दिवशी जर तुम्ही फोकस केला तर भविष्यच बदलू शकतं. हा दिवस थोडा विचलित करणारा आहे. हा दिवस म्हणजे 18 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हे सर्व काही समजून घ्यायचं आहे. हा दिवस थोडा विचलित करणारा आहे. माझं मन कुठेच लागत नाही, मी थकलोय. या दिवशी मोबाईल आणि सोशल मीडिया कमी करा, कारण हेच तुमचं लक्ष खराब करतील. हा दिवस शक्तिशाली आहे. करिअरमध्ये निर्णय घ्यावा लागेल. काही लोकांना प्रमोशनची चर्चा होईल, काही लोकांना नवीन कामाची सुरुवात मिळेल. हा दिवस म्हणतो तुझ्या मेहनतीचा परिणाम दिसतोय, कारण सावध राहण्याचा वाद टाळा. सावध राहणे कुठे आहे तर वाद टाळायचा आहे. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवायचा नाही. घरात एखादी छोटी गोष्ट मोठी होऊ शकते, पण शांत राहिलात तर सर्व नियंत्रणात राहील. कारण कर्क राशीसाठी तुम्हाला पैसे, करिअरमध्ये प्रगती, कौतुक, नात्यात समाधान
हा दिवस सांगतो तू जितका त्रास सहन केला त्याचं फळ आता मिळणार आहे. आणि कधीकधी तुम्ही अभ्यासाला बसता पण मन म्हणतं थोडं मोबाईल पाहू, थोडं रील्स, थोडं गाणं, थोडं मित्रांशी बोलू आणि मग 1 तास जातो. या काळात जर तुम्ही फोकस केला तर तुम्हाला अशी प्रगती मिळेल जी लोकांना आश्चर्यचकित करेल. अभ्यासासाठी 3 जबरदस्त उपाय. तुम्ही सकाळी उठल्यावर पाणी पिताना बोला, मी आज माझं ध्येय पूर्ण करणार. अभ्यास सुरू करण्यापूर्वी 5 मिनिटं शांत बसून श्वास घ्या. आणि रात्री झोपण्याआधी 1 वाक्य, माझं यश माझ्या जवळ येत आहे. करिअर आणि नोकरीमध्ये नवीन जबाबदारी, नवीन काम, वरिष्ठांचे लक्ष, बढतीची चर्चा, जे लोक बेरोजगार आहेत त्यांना इंटरव्ह्यू, कॉल आणि रेफरन्समुळे काम मिळण्याचा योग. फेब्रुवारीमध्ये या दरम्यान संधी जर आल्या तर तुम्ही सावध राहा. कर्क राशीचे लोक काम खूप करतात पण स्वतः क्रेडिट घेत नाहीत. यावेळी स्वतःचं काम दाखवा. पैसा आणि धनलाभ, पैसा येईल पण खर्चही वाढेल. त्यामुळे कर्क राशी तुम्हाला एवढंच सांगण्यात येत आहे, तुमचे आनंदाचे दिवस येणार आहेत. घरगुती वातावरण खूप छान होणार आहे. तुमचं ध्येय तुमच्या हातात आहे, लोकांच्या मूडमध्ये नाही. तर तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करा. कर्क राशीची ताकदच, तुम्ही संकटातही हार मानत नाही, तुम्ही मेहनत करायला घाबरत नाही, तुम्ही अंतःकरणापासून प्रेरणा खूप मजबूत असता, तुम्ही घरांसाठी आणि लोकांसाठी जगता. कर्क राशीचे लोक जर स्वतःवर विश्वास ठेवतील तर ते राजासारखं आयुष्य जगतील आणि राजा म्हणूनच राहतील. कर्क राशीची कमजोरी म्हणजे लोकांवर पटकन विश्वास ठेवतात, भावनेने निर्णय घेतात, शांत राहून स्वतःचा त्रास वाढवतात, प्रत्येक गोष्ट मनावर घेतात, स्वतःला कमी समजतात. पण हा काळ तुम्हाला शिकवतो, आता स्वतःला कमी समजू नका. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका. तुमचं मन विचलित होऊ देऊ नका, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका आणि तुमचं ध्येय विसरू नका. तू थांबू नकोस कारण भाग्य तुझ्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ.